ऍप्लिकेशन ऑफ मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके. आता बघा ऍप्लिकेशन ऑफ मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटचा जो मॅग्नेटिक इफेक्ट आहे त्याचे ऍप्लिकेशन काय काय ते बघूया आपण. बरोबर आहे. इलेक्ट्रिक करंट मध्ये मॅग्नेटिक इफेक्ट हा असतोच, ते तुम्हाला सांगितलेलं आहे. पण आता आपण काल ते बघितलं. बरोबर आहे. तर आता आपल्याला जे आहे तो इलेक्ट्रिक करंट जे आहे त्याचे मॅग्नेटिक इफेक्ट काय काय आहेत हे बघायचं. लक्षात आलं? ओके. ऍप्लिकेशन ऑफ मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर आता आपल्याकडं सगळे जे आहेत अप्लायन्सेस ते इलेक्ट्रिक करंटवर चालतात. बरोबर आहे का नाही? पण त्या करंट जो आहे जिथं करंट असतो तिथं मॅग्नेटिक इफेक्ट असतोच. राईट. मग मॅग्नेटिक इफेक्ट जर असेल तर त्याचे ऍप्लिकेशन काय काय आहेत? इकडे बघा. द मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट इज युज्ड इन डोअर बेल्स. बरोबर आहे का? डोअर बेल जे असते त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट पण असतं, मॅग्नेटिक इफेक्ट पण असतं. लक्षात येते का? इलेक्ट्रिक करंट इज युज्ड इन डोअर बेल्स. हार्ड ड्राईव्ह, हार्ड ड्राईव्ह, हार्ड ड्राईव्ह, एमआरआय मशीन्स. एमआरआय मशीन म्हणजे काय असतं? जे तुम्ही स्कॅन करता पूर्ण बॉडी. अलग लक्षात. एमआरआय मशीन पूर्ण बॉडी ज्याच्यामध्ये तुम्ही स्कॅन करता ती एमआरआय मशीन. लक्षात आलं का? मायक्रोफोन्स, मायक्रोफोन्स अलग लक्षात. मोटर्स. हा बरोबर आहे का? याच्यामध्ये जे आहेत हे जे आहेत ऍप्लिकेशन ऑफ मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आहेत. लक्षात आलं का? हे जे आहेत ते ऍप्लिकेशन ऑफ ऍप्लिकेशन जे आहेत ते काय आहेत? मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचे आहेत. लक्षात आलं का? हे 4-5 एक्झाम्पल लक्षात ठेवा. जर विचारले तर तुम्हाला सांगते म्हणजे लिहिता येईल. लक्षात आलं का? एक्सेट्रा. सोलोनाइड्स आर द इलेक्ट्रोमॅग्नेट्स वर्क ऑन द मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. काय म्हटलेलं बघा. सोलोनाइड्स आर इलेक्ट्रोमॅग्नेट. सोलोनाइड काय आहेत? इलेक्ट्रोमॅग्नेट आहेत. हा इलेक्ट्रोमॅग्नेट सोलोनाइड. आता सोलोनाइड काय आपल्याला बघायचं हळूहळू. हे काय? इलेक्ट्रोमॅग्नेट. आता इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे कसे? इलेक्ट्रिक मॅग्नेट लाईक दॅट. आलं लक्षात? काय लक्षात येतं काय सांगतो ते? वर्क ऑन द मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. वर्क ऑन द मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. लक्षात आलं का? आता सोलोनाइड्स बघा काय असतं. सोलोनाइड्स. सोलोनाइड इज अ सिलेंड्रिकल कॉइल. आता सोलोनाइड काय असतं? सोलोनाइड इज अ सिलेंड्रिकल कॉइल ऑफ अ मेटल वायर. सिलेंड्रिकल कॉइल आहे. सिलेंड्रिकल कॉइल आहे रितेश. सिलेंड्रिकल कॉइल आहे, गोल गोल आहे, सर्क्युलर मेटल वायरची. बरोबर आहे का? हे आत्ता लक्षात ठेवा. सोलोनाइड काय आहे? 10 वर्षांनी ज्यावेळेस मी एज्युकेशन घेतात त्यावेळेस पण हे सोलोनाइड तिथे असतं. पण सोलोनाइड काय हे लक्षातच येत नाही तिथं. लक्षात आलं का? हे तिथं नाही लक्षात येत. त्याच्यामुळे इथं शिका. इथं जर शिकलं तर तिथं ते लक्षात येईल की सोलोनाइडचं यूज. कारण तिथं काय असतं माहिती का? ते सोलोनाइड नुसतं नसतं दिलेलं. ते एक सर्किट तयार केलं असतं. सर्किटमध्ये सोलोनाइड लावलेलं असतं. मग तुम्हाला त्यावेळेस लक्षात पाहिजे सोलोनाइड काय असतं, सोलोनाइडचं वर्किंग काय असतं, त्याचे ऍप्लिकेशन काय आहेत, या गोष्टी तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. आलं लक्षात? तुम्हाला वाटतं आता आलं सोलोनाइड आहे, आता शिकायचं सोडून द्यायचं, पेपर मध्ये झालं गुड बाय. गुड बाय नाही. आलं लक्षात? हे 11वी-12वीला तर येतात. पण इंजिनिअरिंग मध्ये गेला तिथे बी येते फर्स्ट इयरला. आलं लक्षात? मग वेळ लागत नाही. आलं लक्षात? It is made by the coiling of it is made by coiling a metal wire on a hollow cylindrical plastic or ceramic tube. It is made by the coiling of a metal wire. Coiling असते metal wire ची coiling केलेली असते. आलं लक्षात? On a hollow cylindrical plastic or ceramic tube called core. आता हे जे आहे रितेश, ते जे आहे सिलेंडर, हा कसं असतं ते? कुठल्या मटेरियलचं असतं?
रितेश, कुठल्या मटेरियलचं असतं? मटेरियल सांग कुठलं असतं? हा, नाही, रॉंग. आयरनचं नाही, तिथं नीट वाचून सांग मला. हं? कशाचं असतं? हा, ते जे मटेरियल असतं ते कशाचं असतं? प्लास्टिकचं तर असतं, नाही तर सिरॅमिक तरी असतं. लक्षात आलं का? हा, मेन तेच आहे, इन्सुलेटिंग मटेरियल पाहिजे आपल्याला तिथं. तू जर आयरन ठेवलं तर नाही तिथे इलेक्ट्रिसिटी ही होईल ना, आलं का लक्षात? पण आपण ज्यावेळेस तिथं इन्सुलेटिंग मटेरियल ठेवतो त्यावेळेस ती इलेक्ट्रिसिटी बरोबर त्या वायर मधून पास होईल. आलं का लक्षात? हं? वेन करंट पास थ्रू द सोलोनाइड, आता ज्यावेळेस करंट पास होतो सोलोनाइड मधून करंट पास होतो, इट बिहेव्स लाईक अ बार मॅग्नेट. आता हे कशासारखं बिहेव करतंय? बार मॅग्नेट सारखं बिहेव करतं. बार मॅग्नेट. द स्ट्रेंथ ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ऑफ सोलोनाइड कॅन बी इन्क्रीज इन 3 वेज. क्या म्हटलेलं आहे? द स्ट्रेंथ ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, द स्ट्रेंथ ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ऑफ सोलोनाइड कॅन बी इन्क्रीज इन 3 वेज. 3 वेज ने इन्क्रीज होते. ओके, आता बघा, द स्ट्रेंथ ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ऑफ सोलोनाइड कॅन बी इन्क्रीज इन 3 वेज. ओके, increase the number of turns of the coil of the solenoid, increase the number of turns of the coils of the solenoid, replacing the cylindrical core with the soft iron cylinder, replacing the cylindrical core, replacing the cylindrical core, okay, with soft iron cylinder. पुन्हा थर्ड बघा, increasing the amount of current flowing through the solenoid. आता बघा काय म्हटलेलं आहे, the strength of the magnetic field of the solenoid can be increased. स्ट्रेंथ जी आहे, हा, अलग लक्षात, त्याची स्ट्रेंथ जर वाढवायची असेल त्या सोलोनाइडची तर त्याचे 3 वे आहेत रितेश. त्याचे 3 वे कुठले कुठले? एक, इन्क्रीजिंग द नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉइल ऑफ द सोलोनाइड. मग आता हे नंबर ऑफ टर्न्स ऑन द कॉइल, नंबर ऑफ टर्न जे आहेत ते कॉइलचे, ते नंबर ऑफ टर्न जर वाढवले तर त्याची स्ट्रेंथ वाढेल त्या सोलोनाइडची. अलग लक्षात, लक्षात आलं का? रिप्लेसिंग द सिलेंड्रिकल कोर विथ द सॉफ्ट आयरन सिलेंडर. रितेश म्हणला तसं, ते मधलं जे सिलेंडर आहे सॉफ्ट आयरन सिलेंडरनं जर रिप्लेस केलं प्लास्टिकचं किंवा सिरॅमिकचं सिलेंडर, तरी पण त्याची स्ट्रेंथ वाढेल. इन्क्रीज द अमाऊंट ऑफ करंट फ्लोईंग थ्रू द सोलोनाइड. इन्क्रीज द अमाऊंट ऑफ करंट फ्लोईंग थ्रू द सोलोनाइड. सोलोनाइड मधून जे अमाऊंट ऑफ करंट जात असतं, इन्क्रीज द अमाऊंट ऑफ करंट, इन्क्रीज द अमाऊंट ऑफ करंट फ्लोईंग थ्रू द सोलोनाइड. अलग लक्षात? ह्या 3 जर गोष्टी केल्या तर काय होतं? सोलोनाइडची स्ट्रेंथ इन्क्रीज होते. लक्षात आलं का? सोलोनाइड्स आर युज्ड इन व्हरायटी ऑफ वेज इन इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस. काय म्हटलेलं बघा, सोलोनाइड्स आर युज्ड इन व्हरायटी ऑफ वेज इन द इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस. इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस मध्ये पण हे सोलोनाइड यूज करतात. दे आर जनरली फाउंड इन द इलेक्ट्रिकल लॉक्स ऑर लॅचेस. काय म्हटले बघा, दे आर जनरली फाउंड इन, हे आता सोलोनाइड कुठं फाउंड होते? दे आर जनरली फाउंड इन इलेक्ट्रिकल लॉक्स और लॅचेस, वॉशिंग मशीन, कॉपी मशीन्स. अलग लक्षात, कुठं कुठं? इलेक्ट्रिकल लॉक्स और लॅचेस, वॉशिंग मशीन और कॉपी मशीन. अलग लक्षात? हा, कॉपी मशीन. तर ह्या अप्लायन्सेस मध्ये आपल्याला ते सोलोनाइड दिसतं. अलग लक्षात. तुम्हाला जर विचारलं ज्याच्यामध्ये सोलोनाइड आहे असे एक्झाम्पल लिहा, तर मी 4 एक्झाम्पल लिहू शकता. वॉशिंग मशीन, कॉपी मशीन, लॅचेस, इलेक्ट्रिकल लॉक्स. लक्षात आलं का? हा, असं लिहून टाकायचे 4 एक्झाम्पल, आउट ऑफ मार्क मिळून जाते. लक्षात आलं का? इलेक्ट्रोमॅग्नेट. इलेक्ट्रोमॅग्नेट इज अ डिव्हाइस दॅट बिहेव्स लाईक अ मॅग्नेट ओनली. आता इलेक्ट्रोमॅग्नेट जे आहे ना, इलेक्ट्रोमॅग्नेट इज अ डिव्हाइस दॅट बिहेव्स लाईक अ मॅग्नेट ओनली. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेट जे आहे एक असं डिव्हाइस आहे, हे मॅग्नेट सारखं बिहेव करतं. मॅग्नेट सारखं. मॅग्नेट माहिती आहे तुम्हाला कसं बिहेव करतं ते. व्हेन करंट फ्लो थ्रू इट, व्हेन करंट फ्लो थ्रू इट, हेन्स इलेक्ट्रोमॅग्नेट्स आर टेम्पररी मॅग्नेट्स. ज्यावेळेस त्यातून करंट फ्लो होतो, इकडे बघा आता काय म्हटलं स्टेटमेंट, अर्धा अर्ध वाचलं होतं. इलेक्ट्रोमॅग्नेट इज अ डिव्हाइस दॅट बिहेव्स लाईक मॅग्नेट ओनली व्हेन करंट फ्लोज थ्रू इट. आता हे इलेक्ट्रोमॅग्नेट जे आहे ते मॅग्नेट सारखं बिहेव करतात. कधी?
कधी? ज्यावेळेस त्याच्यातून करंट फ्लो होतो त्यावेळेस. आलं का लक्षात? हा, ज्यावेळेस त्याच्यातून करंट फ्लो होतो त्यावेळेस ते मॅग्नेट सारखी बिहेव करतं. हेन्स इलेक्ट्रोमॅग्नेट्स आर टेम्पररी मॅग्नेट्स. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात? टेम्पररी मॅग्नेट. का? ज्यावेळेस त्यातून करंट फ्लो होतो त्यावेळेसच ते फक्त मॅग्नेट सारखं बिहेव करतात. अदरवाईज इलेक्ट्रोमॅग्नेट हे मॅग्नेट सारखं बिहेव करत नाही. इलेक्ट्रोमॅग्नेट त्याच वेळेस फक्त मॅग्नेट सारखं बिहेव करतात ज्यावेळेस त्या इलेक्ट्रोमॅग्नेट मधून करंट फ्लो होत असतो. बरोबर आहे? करंट फ्लो होत असतो. बरोबर आहे? हा, त्यावेळेस ते इलेक्ट्रोमॅग्नेट सारखे बिहेव करतात. अदरवाईज आणि त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात? फक्त करंट गेल्यानंतर बिहेव करतात मॅग्नेट सारखं. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतो आपण? टेम्पररी मॅग्नेट. लक्षात आलं का? हा, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? टेम्पररी मॅग्नेट. रितेश, हा, इकडे बघा. An electromagnet is made by winding an insulated copper wire. आता इलेक्ट्रोमॅग्नेट जे आहे is made by winding an insulated copper wire with many turns on a soft iron core. Hmm? Winding an insulated copper wire with many turns on soft iron core. Soft iron is used as core because it loses all its magnetism once the current flow through the coil stop. काय म्हटले बघा? Electromagnet is made by winding. Electromagnet is made by winding an insulated copper wire with many turns of soft iron core. हा, सॉफ्ट आयरन कोर वर, ओके, सॉफ्ट आयरन कोर जे आहे ना त्याच्यावर इन्सुलेटेड कॉपर वायर गुंडाळलेलं असतं. वायर विथ मेनी टर्न्स ऑफ द ऑन द सॉफ्ट आयरन कोर. सॉफ्ट आयरन कोर. आता सॉफ्ट आयरन कोर म्हणजे हे ब्ल्यू कलरचा जो पार्ट दिसतो ना त्याला आपण सॉफ्ट आयरन कोर म्हणतो. बरोबर आहे का? हा, ओके.